केंद्रीय अर्थसंकल्प 2026 8 असे विभाग जिथे सरकारने भरघोस प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही या 8 विभागांपैकी कुठल्या विभागामध्ये मोडता हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मग जाणून घेऊया. 1. आरोग्य. 5 मेडिकल हब स्थापन करण्यासाठी राज्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने योजना. अपघाती विमा करमुक्त. 3 नव्या आयुर्वेद संस्था स्थापणार. 2. पर्यटन. हिमालय तसेच अन्य ठिकाणी ट्रेकिंगला चालना. 15 पुरातत्व स्थळे चैतन्यशील सांस्कृतिक स्थळे म्हणून विकसित करण्याचे प्रस्तावित. 3. शिक्षण. प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह स्थापन करणार. 15,000 शाळा व 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब. शिक्षणाच्या TCS दरामध्ये कपात. 4. महिला. महिला उद्योजकांसाठी शी मार्ट. काम करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग विमेन हॉस्टेल. पाळणाघरांच्या सुविधा वाढवणार. 5. खेलो इंडिया. खेलो इंडिया मिशनची व्याप्ती वाढवली. उच्च दर्जाचे प्रशिक्षक तसेच सहाय्यक घडवणार. खेळाच्या प्रोत्साहनासाठी स्पर्धा आणि लीगचे आयोजन. 6. NRI. अनिवासी भारतीयांच्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीवरील TDS दरामध्ये कपात. वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा दुप्पट. 7. अघोषित संपत्ती. स्वैच्छिक अनुपालनास प्रोत्साहन म्हणून अघोषित परकीय उत्पन्न किंवा मालमत्ता जाहीर करण्यासाठी विशेष योजना. लाभार्थ्यांना कारवाईतून सूट. आणि शेवटचा विभाग दुर्मिळ खनिजे. दुर्मिळ भूखनिजांसाठी 4 राज्यांमध्ये विशेष कॉरिडॉर. खनिज प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या आयात शुल्कात सूट. मित्रांनो, या व्यतिरिक्त केंद्रीय अर्थसंकल्पातून आपली काय अपेक्षा होती हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.